नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली घरातून गेल्यामुळे घरातलं वातावरण हे खूपच जास्त विस्कळीत झालेलं असतं आणि इथे जरी कुणी एकमेकांना सांगत नसलं तरीसुद्धा सायली गेल्यामुळे घरामध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालेलं असतं. सायली जेव्हा घरामध्ये होती तेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये चैतन्य होतं आणि सायली गेल्यामुळे घरातली लक्ष्मी गेल्यासारखं घरातलं वातावरण झालेलं असतं आणि त्याची सल इथे आता सगळ्यांनाच जाणवत असते. तर इथे आता पूर्णाजीलासुद्धा सायलीची सवय झालेली असते आणि सतत मनामध्ये सायलीची आठवण पूर्णाजीलासुद्धा येत असते. तर इथे सायली गेल्याचं दुःख मनामध्ये सगळ्यांना झालेलं असतं, पण इथे पूर्णाजीला ते आता जरा जास्त जाणवतं. तर इथे पूर्णाजी जेव्हा झोपलेली असते तेव्हा छोटी तन्वी स्वप्नामध्ये येऊन म्हणते की पूर्णाजी, मी तर अनाथच राहिले. तेव्हा इथे पूर्णाजीचे डोळे आता खाडकन उघडतात आणि पूर्णाजीला वाटतं की तन्वी असं का म्हणाली की मी तर अनाथच राहिले. तर इथे पूर्णाजीला रात्रभर काही झोप येत नाही आणि तेव्हा इथे आपल्याला पडलेलं स्वप्न पूर्ण आजी कल्पनाला सांगते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की पूर्णाजी, तुम्हाला असं स्वप्न कसं काय पडलं? म्हणजे तन्वी तर परत आली आहे ना? तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, मी पण तेच म्हणते ना, जर आपली तन्वी परत आली आहे, मग माझ्या स्वप्नामध्ये छोटी तन्वी येऊन असं का म्हणाली, मी तर अनाथच राहिले म्हणून. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते की मंदिराजवळ जी आपली जुनी जोगतीन बसते, तिच्याकडे जाऊन हे स्वप्न सांगायला हवं आणि त्या स्वप्नाचं निरसन केलं पाहिजे असं पूर्णाजी कल्पनाला म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे, मी आता संध्याकाळीच जाते. तेव्हा कल्पना आता मंदिरामध्ये गेलेली असते. तिथे एक वडाचं झाड असतं आणि तिथे नेहमीप्रमाणे जोगतीन बसलेली असते. तेव्हा कल्पना जाऊन सांगते की पूर्णाईला स्वप्न पडलं, म्हणजे लहानपणीची तन्वी त्यांच्या स्वप्नात आली आणि ती म्हणाली की पूर्णाजी, मी तर अनाथच राहिले. पण ती तन्वी जी 6 वर्षांची असताना घरापासून दुरावली होती, ती 22 वर्षानंतर आम्हाला परत सापडली आणि ती रविराज भाऊजींच्या इथेच आहे. ती त्यांची मुलगी आहे. पण जर ती परत आली आहे, तिला तिचं कुटुंब परत मिळाले, तर मग लहान तन्वी स्वप्नामध्ये येऊन असं म्हणायचं कारण तरी काय की मी अनाथच राहिले म्हणून. तेव्हा इथे जोगतिनीने आता त्या स्वप्नाचं निरसन केलेलं असतं आणि कशा पद्धतीने सांगितलेलं असतं, स्वप्नाचं उत्तर आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे पूर्णाजी आता सतत सायलीचा विचार करतच असते, पण पुन्हा त्यांना सायलीचा राग येत असतो की सायलीने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली. तिचं तर आमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे असं तिचं म्हणणं होतं. मग तरीसुद्धा तिने आपल्याला अंधारामध्ये का ठेवलं? एवढं मोठं सत्य आपल्याला का नाही सांगितलं? त्यावेळेला कदाचित सांगितलं असतं तर आपल्याला एवढा मोठा धक्का नसता बसला. कारण आता तिच्याबरोबर सगळ्यांची चांगल्या पद्धतीने अटॅचमेंट झाली होती आणि म्हणूनच इथे सगळ्यांना आता सायलीचं वागणं चुकीचं वाटत असतं. पण इथे सायलीची त्या सगळ्यामध्ये काहीही चुकी नसते. कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं डील हे अर्जुनने तिच्याबरोबर करायचं ठरवलेलं असतं. तरीसुद्धा सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी नकार हा दिलाच होता. पण तरीसुद्धा इथे ती हतबल झालेली असते, कारण मधुभाऊंची केस घेण्यासाठी कुणीही तयार होत नव्हतं आणि त्यावेळेला सगळ्यांचं उत्तर एकच होतं की अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच ही केस घेऊ शकतात आणि कदाचित जिंकूसुद्धा शकतात. त्याच्यामुळे एका मुलीने वडिलांसाठी घेतलेला हा निर्णय होता की ठीक आहे, मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर करेन, पण त्या बदल्यात तुम्ही माझ्या मधुभाऊंना सोडवायचं, अशी डील झालेली असते. पण आता इथे सगळेजणच इथे सायली आणि अर्जुनला चुकीचं समजत असतात. मधुभाऊसुद्धा सायलीवरती आता खूपच जास्त रागवलेले असतात आणि इथे आता सायली अर्जुन दोघेही दुःखात असतात. त्या दोघांना कुणीही समजून घेत नाही आहे. सगळेजण फक्त आपापला विचार करतायत की आम्हाला फसवलं, आमच्यापासून खोटं लपवलं, हे सगळं करत बसलेत. पण इथे सायली अर्जुनला किती त्रास होत असेल. ते दोघंजण एकमेकांपासून वेगळे आहेत, त्यांना एकत्र आणलं पाहिजे याचा विचार कुणीही करत नाही की ते दोघंजण एकमेकांवरती किती प्रेम करतात. आपण त्यांच्या प्रेमाचा विचार करूया. आणि ही गोष्ट फक्त विचारात घेतलेली आहे, ती म्हणजे प्रतिमा आत्याने. प्रतिमा फक्त म्हणते की आपण त्या दोघांचा विचार करूया, त्या दोघांना आपण एकत्र आणूया. तर इकडे आता पूर्णाजीसुद्धा रागवलेली तर आहेच, पण तरीसुद्धा इथे मनामध्ये तिला सायलीची आठवण येत असते.
तर इथे पूर्णाजी आता झोपलेली असताना तिला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये येते ती लहानपणीची तन्वी. पूर्णाजी पूर्णाजी म्हणत तिच्याकडे धावत आणि ती म्हणते, पूर्णाजी मी अनाथच राहिले ग, मी अनाथ आहे का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, बाळा तू असं का म्हणालीस? तेव्हा पूर्णाजीला लहानपणीची तन्वी म्हणते, कारण मला कुणाचंच प्रेम नाही मिळालं, माझं असं कुणीच नाही आहे, मी एकटीच राहिले असं तन्वी आता म्हणते. तेव्हा हे आता शब्द पूर्णाजीच्या कानावरती पडतात. तेव्हा पूर्णाजीला जाग येते. पूर्णाजी म्हणते की मला असं स्वप्न का पडावं? तन्वीला तर तिची सगळी माणसं मिळालीत आता 20 वर्षानंतर का होईना, पण ती कुटुंबात तर आली आहे ना. मग ती अशी का म्हणाली की मी अनाथच राहिले म्हणून, मला माझी माणसं कधीच नाही मिळाली? तेव्हा इकडे आता सकाळी पूर्णाजी जेव्हा उठते तेव्हा कल्पनाला सांगते की कल्पना, अगं मला असं स्वप्न का बरं पडावं? तन्वी माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली की मी अनाथ आहे, पण ती तर आता कुटुंबात परत आली आहे ना. तेव्हा इकडे शंका आलेली असते की नक्की आपली तन्वी परत आली आहे ना. तर इकडे प्रियावरती आता सगळ्यांना संशय येत असतो की जर तन्वी परत आली आहे तर मग असं स्वप्न का बरं पडावं? नक्की या स्वप्नाचा अर्थ तरी काय? तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते की कल्पना बाई जा, जोगतिनीकडे जा आणि तिला माझं स्वप्न सांग आणि तिला जरा विचार की या स्वप्नाचं निरसन कर. विस्तारात जरा सांगायला सांग की नक्की असं स्वप्न पडायचं कारण तरी काय? तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे मी जाते. तेव्हा इकडे कल्पना आणि अस्मिता दोघीजणी आता मंदिरामध्ये जातात आणि त्यानंतर जोगतिनीला जातात भेटायला आणि तिची ओटी वगैरे भरल्यानंतर कल्पना म्हणत असते की पूर्णाजींना स्वप्न पडलं, त्यांच्या स्वप्नामध्ये तन्वी आली आणि ती म्हणाली की मी अनाथ आहे, पण तन्वी तर परत आली आहे ना. मग असं स्वप्न पडायचं कारण काय ते तुम्ही प्लीज सांगता का? कारण पूर्णाई खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेत. तेव्हा इकडे जोगतीन म्हणत असते, मग जर तुम्ही म्हणताय की तुमची तन्वी हरवलेली परत आली आहे, मग स्वप्नामध्ये येऊन असं म्हणायचं कारणच काय की मी अनाथ आहे म्हणून? मग जी तुमच्याकडे परत आली आहे ती तुमची तन्वी नाही आहे का? जोगतीन असं म्हणाल्यानंतर कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की नक्की ती आमची तन्वीच आहे ना. तेव्हा इकडे कल्पना म्हणते, याचा अर्थ काय म्हणायचा? जी परत आली आहे ती तन्वी नसेल का? जोगतीन म्हणते, आता हे तुम्ही ठरवायचं. जर ती तन्वी आहे तर मग स्वप्नात येऊन अनाथ म्हणायची गरज काय? आणि जर ती तुमची तन्वी नाही आहे याचा अर्थ कुणीतरी अशी मुलगी आहे जी तुमची तन्वी आहे पण तुमच्या घरापासून ती लांब गेलेली आहे आणि म्हणूनच पूर्ण आईला हे स्वप्न पडले असं जोगतीने अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं असतं. तुमच्या घरातून कुणी अशी व्यक्ती आहे का जी दूर गेली आहे? तेव्हा इकडे कल्पना म्हणते की हो, माझी सून आता घरामध्ये नाही आहे, ती जरा रागावून निघून गेली आहे. तेव्हा इकडे आता जोगतीन म्हणत असते की मला माहिती आहे नक्की काय झालं आहे, त्याच्यामुळे तुम्ही राग रुसवा सोडा आणि तुमच्या सुनेला, ती घरची लक्ष्मी आहे, तिचं जर काही बिनसलं असेल तुमच्याबरोबर तर तिला माफ करा आणि तिला मानाने तिच्या घरी परत आणा. कारण ती घर सोडून गेली आहे तर घरातली लक्ष्मी गेलेली आहे, घरातलं चैतन्य गेलं आहे, ऐश्वर्यसुद्धा जायला वेळ लागणार नाही. कारण त्या भरलेल्या घरामध्ये एका लक्ष्मीचा खूप जास्त अपमान झाला आहे आणि तो सुद्धा कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीमुळे, आणि ती तिसरी व्यक्ती तुमच्या घरासाठी खूपच जास्त धोकादायक आहे आणि तिच्यामुळेच तुमचा मुलगा आणि सून एकमेकांपासून वेगळे झालेत. ते दोघंजण नवरा बायको आहेत आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवून तुम्ही त्या दोघांच्यासुद्धा प्रेमाचा अपमान करताय, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. एका घरातल्या लक्ष्मीचा खूप जास्त अपमान झाला आहे, तिचा निराधार झाला आहे आणि तिला घरातून हाकलून देण्यात आलं आहे. हे खूपच जास्त चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जी भरभराट आहे तीसुद्धा जायला वेळ लागणार नाही आणि त्याच्यामुळेच इथे पूर्णाजीला हे स्वप्न पडलं असावं. कदाचित जी मुलगी तुमच्या घरामध्ये होती तुमची सून म्हणून, ती तुमच्या सगळ्यांबरोबर म्हणजे तिने सुनेचंसुद्धा कर्तव्य पूर्ण केलं आणि घरातली मुलगी आणि नातसुद्धा झाली आणि म्हणूनच ती घरापासून दूर गेल्यानंतर पूर्णाईला हे स्वप्न पडलेलं आहे. जणू काही ती तुमची खरी तन्वी असावी आणि ती घरापासून दूर जावी आणि तिने अनाथ व्हावं असं स्वप्न पूर्णाईला पडलं. त्याच्यामुळे राग रुसवा सोडून त्यांची बाजू ऐकून त्यांना समजावून सांगून, हवं तर त्यांची जी काही चूक आहे त्यांना माफ करून तुम्ही त्या दोघांना एकत्र आणा. घरच्या लक्ष्मीचा अनादर करू नका, तिला तिच्या घरी परत घेऊन या. नाहीतर लक्ष्मी रुसली तर घरामध्ये कशा पद्धतीने वादळ येऊ शकतं हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एका लक्ष्मीचा अपमान करणं ही चांगली गोष्ट नाही आणि तिची चूक तरी काय, आणि चूक कुणा एकाची तर नाही.
तेव्हा इकडे जोगतीन म्हणते की मला सगळं काही माहिती आहे. मागच्या वेळेला जेव्हा मी आले होते तेव्हाच मी सांगितलं होतं की घरामध्ये ती अजिबात लक्ष्मी नाही, तर तुमच्या घरामध्ये चैतन्य नाही. घरसुद्धा तिची आस करत आहे. तेव्हा आता वेळ वाया घालवू नका आणि घरी जाऊन योग्य तो निर्णय घ्या. स्वप्न म्हणजे हेच, जी घरापासून दुरावली आहे तिला तुम्ही अनाथ केलेलं आहे आणि तन्वीच्या रूपात तिने येऊन सांगितलंय की घरापासून दूर ठेवू नका, तुम्ही सगळी तिची माणसं आहात. तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि तिचीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना गरज आहे. तेव्हा इथे अश्विन आता घरी असतो. अश्विनला सुद्धा सातत्याने आता सायलीची आठवण येत असते, कारण ती सगळ्या वस्तू प्रत्येकाच्या हातामध्ये देत असते आणि तिची चूकच काय, एक चूक झाली म्हणून सगळ्या गोष्टी विसरून जायचं का, असं आता अश्विनला सुद्धा वाटतं. तेव्हा इकडे जोगतीन म्हणत असते, तिचा तुम्ही फक्त एक वाईट गुण बघताय, तिने काही चांगले गुण तुम्हाला दाखवलेच नाहीत का. तेव्हा वाईट गुणांना घरामध्ये जागा देऊ नका आणि मनामध्ये सुद्धा चांगल्या गुणांना वाव द्या. सगळे चांगले गुण आठवा आणि त्या लक्ष्मीला घरामध्ये मानाने परत घेऊन या. तेव्हा इकडे कल्पनाला आता कुठेतरी आपली चूक कळलेली असते. लक्ष्मीचा अपमान तर त्या घरामध्ये खूप झाला. तेव्हा कल्पना येते आणि पूर्णाजीला आता स्वप्नाचं कशा पद्धतीने विस्तारित तिने करून सांगितलं जोगतीने, ते आता कल्पना पूर्णाईला सांगते. तेव्हा पूर्णाई म्हणते की मला सुद्धा हे जाणवतच होतं, कारण जेव्हापासून सायली घरातून गेले तेव्हापासून घर आता खायला उठते आणि आपलं काहीतरी चुकलं असंच वाटलं. त्या दोघांचं म्हणणं कदाचित आपण ऐकून घ्यायला उशीरच केला. त्यांचं निदान काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्यायला हवं होतं. तेव्हा इथे प्रतिमासुद्धा तेच म्हणते, मी आधीपासूनच तुम्हाला सांगत होते, जर त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि सायलीला या घरातली सून म्हणून राहायचं आहे, अर्जुनची बायको म्हणून राहायचं आहे, तर तुम्ही तिला घरापासून का दूर ठेवता. तेव्हा इकडे आता कल्पना आणि पूर्णाई या दोघींनी निर्णय घेतलेला असतो की आपण उद्याच आता सायलीकडे जायचं आणि सायलीला सून म्हणून, या घरची लक्ष्मी म्हणून मानाने परत घरी घेऊन यायचं. असा निर्णय इथे आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघींनी घेतलेला असतो आणि त्यामुळे सायलीला आणण्यासाठी दोघीही जाणार असतात.